पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल, जनतेचा खरा आवाज. प्रभाग क्रमांक 1 गट ब मधील अनुसूचित जातीचे इच्छुक उमेदवार श्री प्रदीप उर्फ राजू रावते हे आज प्रचार सभेला सुरुवात करत आहेत. मुंजावस्ती या ठिकाणी खूप मोठी सभा किंवा कुठले मोठे मोठे कार्यक्रम न घेता ते सामान्य जनतेच्या घरी जाऊन तळागाळापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आपण त्यांच्याशी बोलून घेऊया, त्यांची प्रचार सभा कशी चालू आहे. प्रदीप सर, आपण इतर सर्व कार्यकर्ते किंवा इतर सर्व उमेदवार जे आहेत ते आपापल्या परीने आपल्या प्रचार सभेला सुरुवात केलेली आहे. आपण सुद्धा ही प्रचार सभेची सुरुवात केली आहे. काय सांगाल, आपल्या प्रभागामध्ये कुठल्या समस्या आहे आणि तुम्ही कशा प्रकारे ते घेता? सगळ्यात पहिलं तुम्हाला नमस्कार. माझा आता माझी जी प्रचार सभा चालू आहे, माझं एकच सूत्र असणार आहे, नगरसेवक ह्या नावाने. नळ, गटार, रस्ता, सेवा, विश्वास आणि कार्य ह्या 5 अक्षरांच्या शब्दावरती जोर देऊन आणि 5 शब्दांवरती जोर देऊन मी काम करणार आहे. ह्या शब्दामध्येच सगळी ताकद आहे. त्यामुळे नागरिकांचे मूलभूत जे प्रश्न आहेत, रस्ता, पाणी, ड्रेनेज, आणि आता आपण जे पाहतात ह्या भागामध्येच की आज एवढे वर्ष सरकार असून बी रस्ता आलेला नाही, ही मूलभूत गरज आहे. हे समजून घेऊन, जाणून घेऊन स्वतः की बाकीच्या उमेदवारांपेक्षा की त्यांनी सभा घेणे, गिफ्ट हॅम्पर वगैरे, हे काही माझ्या बुद्धीला पटत नाही. जनतेतला माणूस हा जनतेत असला पाहिजे, मातीतला माणूस हा मातीला जोडायला हवा. ह्या तत्वाने मी काम करत आहे. त्याच्यामुळं माझं तत्व तर सगळ्यात प्रथम की नागरिकांची सेवा ही होतं. प्रभागातील जे मतदार आहेत यांना तुम्ही काय सांगाल? मतदारांना मी एवढं सांगत की कुठल्याही आमिषांना बळी न पडता जागरूक व्हा आणि एक सक्षम युवा चेहऱ्याला संधी द्या, जेणेकरून विकासाला संधी मिळेल आणि विकास 100 पटीने जोरात पडेल. हेच मी सांगेल. नक्कीच. पुढील आपली रणनीती काय आहे याच्याबद्दल काय सांगू शकाल? पुढील रणनीती अशी आहे की माझी, जेणेकरून प्रभागाचा विकास हा टिंगरनगर ज्या भागात डेव्हलप झाला त्याच धर्तीवरती धानुरी देखील डेव्हलप झाली पाहिजे. स्वच्छतेचं नियोजन, रोडचं नियोजन व्यवस्थित, वाहतूक कोंडी, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म की आज घरामध्ये पाहता तुम्ही की डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रकार, सिनियर सिटीजनचा प्रॉब्लेम, त्यांच्यासाठी होणारे त्रास. त्याचबरोबर माझी महिला सक्षम झाली पाहिजे, त्यासाठी कला कौशल्याचे उपक्रम आणि तिच्यासाठी होणारा अन्याय, तिच्यावर होणारा अन्याय, मुंडापूरच्या लोकांकडून होणारे त्रास हे थांबवण्यासाठी दक्षता समितीची स्थापन करून आणि तामिनी पथक हे तैनात करण्यात येणार. 112 हे जो आपला हेल्प नंबर आहे, हेल्पलाईन नंबर, तो किती तत्पर सेवा पोचवेल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. हे माझे मूलभूत प्रश्न आहेत आणि ह्याचंच मी काम करणार. ह्या प्रश्न आत्ता जे तुम्ही प्रचार फेरी चालू केली, यावेळेस आपण पाहिलं की येथील रस्त्याची परिस्थिती जी आहे ती खूपच बिकट आहे. अनेक स्ट्रीट लाईट जे आहेत ते बंद पडलेले. ज्यावेळेस तुम्ही नागरिकांशी संवाद साधत होता त्यावेळेस नागरिक देखील तुम्हाला हे सांगत होते. नागरिकांच्या जो समस्या आहे हे सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न कराल? समस्या सोडवण्यासाठी तर महानगरपालिकेची पाठपुरावा करू, आपण ते सोडवणं निश्चितच. असं आपण आता स्ट्रीटचा प्रश्न घेतला. उद्याच्या दिवशी माझे सहकारी जे आहेत हे उद्या महानगरपालिकेशी संपर्क करून ती चालू कशी होईल याचा प्रयत्न 100% करणार. आणि याच्या अगोदर देखील आपण ह्या भागामध्ये खूप कार्य केलेलं आहे. MSCB विभागाचं जे आहे, पावसाळ्यामध्ये काही शॉर्टेजचे प्रॉब्लेम होते, शॉर्ट सर्किटचे प्रॉब्लेम होते, करंट लोकांच्या घरामध्ये सप्लाय होत होता, की हे प्रॉब्लेम देखील आपण स्वतः जातीने बरोबर करून घेतलेले. तर ह्याच धर्तीवरती आपण काम पाहता आपण पुन्हा त्याच ताकदीने त्याच शक्तीने काम करणार आहोत. तुम्ही आता कुठल्या पक्षाकडून तिकीट घेण्यासाठी इच्छुक आहात आणि त्यांनी तुम्हाला काय शब्द दिला आहे? मी शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट या पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे. पक्षाने मला संधी दिल्यास ही संधीचं सोनं नक्की करेल. नक्कीच. तर भाऊंनी सांगितलं आहे की ते अजितदादा पवार गट या पक्षाकडून इच्छुक आहेत. पक्षाने जर का संधी दिली तर या संधीचं सोनं करण्यासाठी ते नक्कीच पूर्णपणे प्रयत्न. आपण येथील जे नागरिक आहे नागरिकांशी सुद्धा थोडासा संवाद साधूया.
दादा आपण इथेच राहता. राजू भाऊ आपल्या दारी आलेले आहेत. काय सांगाल त्यांचं कार्य कसं आहे? दादांना पहिला नमस्कार. दादा हे पहिले असे व्यक्तिमत्व आहेत की ते आमच्या घरी येऊन आमचे संवाद साधतात. आम्ही त्यांना 100% त्यांचा आमचा प्रतिसाद त्यांच्यावर मागत आहोत. आम्ही 100% त्यांना मदत करतो. दादांनी प्रभागामध्ये काही कामे केलेली आहेत. खूप कामं केलेत, लाईटीचे, रोडचे, इतर काय प्रॉब्लेम असतील. दादा प्रत्येक आमच्या घरातले काय प्रॉब्लेम असतील दादा प्रत्येक आम्हाला संवाद साधतात, आमच्यासोबत असतात. राजूभाऊ रावते आपल्या प्रभागामध्ये आलेले आहेत प्रचारादरम्यान. आपण काय सांगाल त्यांचं काम कसं आहे? ओळख कशी आहे? काय सांगाल? त्यांनी प्रभागामध्ये काही काम केलेलं आहे का? तुम्ही काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? केले काम आहे काम केलेलं आहे भरपूर. निवडून तर येणारच. नक्कीच आहे ना? हो नक्कीच येणार. अच्छा अच्छा. विश्वास आहे तुम्हाला? हो तर तुम्ही काय सांगाल राजूभाऊंच्या कामाबद्दल? कसं आहे, नवीन युवकांना संधी दिली पाहिजे. बरोबर. चळवळीची पोरं आहेत, त्यांना काम करायला संधी भेटली पाहिजे. नक्की. बाकी काय. साहेब तुम्ही काय सांगाल? राजूभाऊ आणि आम्ही लहानपणापासून एकत्रच आहे. त्यांनी प्रशासनात असताना भरपूर कामं केली. म्हणजे पद नसताना एक व्यक्ती एवढा पळतोय रात्रंदिवस प्रत्येक नागरिकासाठी. म्हणजे इथला पूर्ण परिसरामध्ये जो आहे प्रत्येक म्हणजे कचऱ्याचा प्रश्न असो, म्हणजे रोडवरचे खड्डे असो, त्याने म्हणजे कामं केलेली आहेत प्रत्येक गोष्ट. म्हणजे आता आपण त्यांना एक चान्स दिला तर ते अजून जास्त जोरात काम करतील. त्यांना अजून वेग येईल. एक नवीन काम करण्याला जोश येईल त्यांना पण. त्यांना बरेच दिवसापासून ओळखतात, ते मोठे भावासारखेच काम त्यांची संधी त्यांना भेटली पाहिजे. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, त्यांचं सुद्धा मत आपण जाणून घेऊया. काही आपण काय सांगाल राजूभाऊंच्या कामासंदर्भात? आता कसं आहे, आपण नेहमी जे येतात निवडून त्यांनाच वोट करत राहतो, त्यांनाच पुन्हा पुन्हा निवडून देतो. त्यापेक्षा आता नवीन जे वेल एज्युकेटेड आहेत अशा लोकांना संधी दिली पाहिजे आणि आम्ही त्यांना देणार आणि आमच्या शुभेच्छा आहेत की ते निवडून येणार. प्रदीप भाऊ रावते आपल्याकडे, तुम्ही त्यांना ओळखता का आणि त्यांचं कार्य तुम्हाला माहिती आहे? त्यांना ओळखतो. गेली 20 वर्ष आम्ही त्यांचं कार्य पण माहिती. मला 5-6 वर्ष झाली त्यांचं काम करत असतो. नसले तरी ते काम करतात. तुमचे काही प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत? तो प्रश्न मार्गी लावलेले आहेत. मी सांगितलेलं आहे घरून बोललेलं आहे. कॉन्टॅक्टमध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला इतरांपेक्षा प्रदीप रावते हे सरस आहेत? आहेतच आपल्या वस्तीमध्ये वगैरे. बाकी शशांना आहेत. बाकी अजून जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते सगळे एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे मजबूत आहे या एरियामध्ये शशांना. प्रदीप रावते जर का निवडून आले तर तुम्ही काय सांगाल की तुमच्या एरियामध्ये काही मदत होणार आहे? हा खूप मदत होणार आहे. या एरियामध्ये असेल तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ, काम करून घेऊ. आमच्या जे पण अडचणी असतील ते आम्ही सॉल्व्ह करू. मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. संपर्क 80 10 186 630.